नमस्कार. आज आपण बनवतोय तिळगुळ. मकर संक्रांतीला आपल्याकडे तिळगुळ बनवले जातात, पण फार लोकांना हे जमत नाही. कोणाचे जास्त हार्ड होतात तर कोणाचे जमतच नाहीत. तर त्यासाठी काही टिप्स मी घेऊन आली आहे. तुम्हाला सांगणार आहे की कसे परफेक्ट तिळगुळ बनवायचे. नमस्कार, मी पूनम अर्जुन सूर्यवंशी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तर चला करूया स्टार्ट. पहा, इथे ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये मी 1 कपच्या साहाय्याने मेजरमेंटने सफेद तीळ टाकलेले आहेत. 2 ते 3 मिनटं आपल्याला यांना व्यवस्थित लो फ्लेमवर भाजायचं आहे. तीळ काढून घ्यायचे 2-3 मिनटांनी. त्याच कढईमध्ये सेम मी 1 चम्मच साजूक तूप टाकलेलं आहे आणि त्या ज्या कपाने आपण तीळ घेतले होते तेवढेच गूळ मी घेतलेला आहे, जो बारीक कट केलेला आहे पहा इथे. त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यात थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला. जास्त नाही, फक्त 2 ते 3 चम्मच, खायचे जे चम्मच असतात ते 2-3 चम्मच असे पुरेसं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. गूळ आपला पूर्ण वितळला पाहिजे. गुळाचा पाक आपला परफेक्ट असला की आपले तिळगुळसुद्धा परफेक्ट बनतात. तर लक्षात ठेवायचं, जेवढे आपण तीळ घेतलेत तेवढेच आपण गुळही घ्यायचा, म्हणजे परफेक्टच जमतो. आणि हे पाणी जे आहे ते टाकायचं, म्हणजे याच्याने काय होतं, जास्त हार्ड होत नाही. आपला जो पाक आहे तो परफेक्ट बनतो. पहा, उकळी आली की लगेच आपण चेक करायचं. पाणी घ्यायचं एका वाटीत भांड्यात, त्याच्यामध्ये टाकून बघायचं थोडी चाचणी. ती जेलीसारखी झाली की समजायचं नाही झाला. मी पुन्हा 1 मिनिटांनी ट्राय केला की पाक झाला का बघूया. तर लगेच पहा इथे गोळा तयार झाला आहे त्याचा, जेलीसारखं नाही, तर लगेच तो असा हार्ड तयार होतो. आणि पाण्यामध्ये टाकताच, त्या भांड्यात टाकताच त्याचा आवाज येतो, तेव्हा समजायचं की आपला पाक झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण लगेचच आपले भाजलेले तीळ जे आहेत ते टाकायचे आहेत आणि गॅसला बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर व्यवस्थित आपण तीळ जे आहे ते या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा या स्टेजला याच्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर आपण जे आहे ते कढईतलं मिश्रण कोणत्या तरी भांड्यात किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही जर कढईतच ठेवलं तर ते हार्ड होऊ शकतं. त्याच्यानंतर आपल्या हातांना जे आहे ते हलकंसं साजूक तूप लावायचं आहे. जास्त गरज नाही, एकदा लावलं पुरेसं असतं. त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे मिश्रण आहे ते हातांना चिटकत नाही. आणि लक्षात ठेवा, तिळगुळ बनवताना हलकं मिश्रण जे आहे ते गरमच असलं पाहिजे, पण जास्त गरम असताना हात लावू नका. गुळाच्या पाकाचा फार म्हणजे असं जोरात चटका लागू शकतो. हलकं थंड झालं की घ्या. आणि हे पहा, किती छान आपले जे तिळगुळ आहेत ते रेडी होत आहेत. असे 1-2 करत करत मी सगळे आपले तिळगुळ जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. खूप सोपी पद्धत आहे, अगदी 10 मिनिटात तयार होतात. फक्त व्यवस्थित मी सांगितल्याप्रमाणे करा. आणि रेसिपी कशी वाटली ती नक्की मला सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या फार फार शुभेच्छा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.